नमस्कार गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त पालकची भजी कशा प्रकारे बनवायची आहेत ते आपण बघणार आहोत। तर चला आता आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी। इथे बघा मी पालक घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपण काय करणार, याचे देठ सुद्धा काढून घेणार आहोत आणि फक्त पानं घेणार आहोत। तर चला आता आपण काढून घेऊया। तर इथे बघू शकता मी फक्त पानं घेतलीत। आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची, तशी एकदम बारीक बारीक कट करायचं, जेवढं होईल तेवढं बारीक कट करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी एकदम बारीक बारीक करून घेते। मोस्टली आता हे पावसाळ्यात खूप छान लागतात हे भजी, गरम गरम तुम्ही चहासोबत वगैरे नाश्त्यासाठी घेऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतात। तुम्हाला जर आवडले तर तुम्हीही बनवून बघा, आवडेल तुम्हाला। ते बघा अशा प्रकारे मी आता बारीक कट करून घेते, एकदम बारीक, जेवढं होईल तेवढं बारीक कट करायचं आहे। आणि कधी पण पालक कट करायच्या अगोदर धुवून घ्यायचे, कट केल्यानंतर धुवायचं नाही आहे, कारण की त्याच्यातलं जे सत्व असतं ते सगळं निघून जातं। त्यामुळे आपल्याला कट करायच्या अगोदर पालक ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, माती वगैरे कुठे असेल ती सुद्धा निघून जाते। ते बघा अशा प्रकारे मी एकदम मस्त बारीक कट केलं आहे, बघू शकता। आता ही आपली पालक छानपैकी बारीक करून झालेली आहे। हे बघा अशा प्रकारे आता ही आपण मस्त बाउलमध्ये काढून घेऊया एका, जेणेकरून आपल्याला मिक्स करायचं सगळं वस्तू आपण जे घेतलेल्या आहेत त्या। ते इथे बघा मी आता बाउलमध्ये काढून घेते। हे तुम्हाला जर जास्त पालक घ्यायचे असेल तर घेऊ शकता, मी नॉर्मली थोडीशी घेतलेली आहे बनवण्यापुरती। ते बघा आता ही मी मस्त बारीक करून घेतली पालक। हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक करायचे। आता यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं आहे। तर इथे मी प्रथम 1 वाटी बेसन घेतलेले आहे, म्हणजे चण्याच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे इथे। त्यानंतर इथे आपण आता टाकून घेणार आहोत ओवा। हे बघा अशा प्रकारे ओवा टाकायचा आहे तुम्हाला। ओवा 1.5 ते 1 चम्मच टाकला तरी चालेल, तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने पण टाकू शकता तुम्ही। त्यानंतर इथे आता आपण टाकून घेणार आहोत हळद। हळद पण तुम्हाला 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे। त्यानंतर इथे आपण लाल तिखट घेणार आहोत। हे बघा लाल तिखट, किंवा या जागी तुम्ही ग्रीन मिरची, ग्रीन आणि लसूणची पेस्ट पण टाकू शकता, ग्रीन मिरचीची पेस्ट। आणि त्यानंतर इथे आता आपण टाकून घेणार आहोत, हे असंच साहित्य आपल्याला सगळं घ्यायचं आहे। इथे मीठ टाकून घेणार आहोत, मीठ पण तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। मी इथे 1 ते 1.5 टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं आहे। आता हे छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, अजिबात पाणी यूज नाही करायचं आहे। जेवढं होईल जेवढं आपलं पालकमध्ये जी पाणी असतं त्यामध्येच तुम्हाला एकदम जेवढं होईल तेवढं मळून घ्यायचं आहे पीठ, अजिबात पाणी नाही टाकायचं। पाणी टाकायची गरजसुद्धा लागत नाही, विदाऊट पाणी। आणि सोडासुद्धा मी टाकणार नाही आहे, विदाऊट सोडा हे भजी खूप छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात। तुम्ही पण ट्राय करा, आणि झटपट होणारी रेसिपी, न जास्त वेळ लागणारे। मोस्टली आता ही पावसामध्ये असे भजी वगैरे असे नॉर्मली खाल्ले जातात। ते बघा आता मस्त मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे। तर बघू शकता हे आपलं मस्त मळून झालेलं आहे पालकमध्ये। तर आता आपण फ्राय करून घेऊया। ते इथे मी तेल ठेवलेलं आहे, तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही भजी यामध्ये सोडायचे आहेत। तुम्हाला जशी साईज हवी असेल त्या प्रकारे तुम्ही केलात तरी चालेल। मी नॉर्मली मीडियम साईज ठेवून करणार आहे, बघू शकता। आणि मीडियम गॅस ठेवायचा, फास्ट नाही ठेवायचा। सोडा मी अजिबात यूज केलेला नाही यामध्ये। हे बघा अशा प्रकारे, आणि सांभाळून करायचं आहे, तेलाची गोष्ट आहे। आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही मीडियम गॅसवरच करायचं आहे, जेणेकरून जे आपले भजी आहेत ते जास्त करपणार पण नाहीत आणि व्यवस्थित आतमधून पण ते चांगले कुरकुरीत होतात। त्यामुळे जेवढं होईल तेवढे तुम्ही मीडियम किंवा स्लो गॅसवर भजी तळत जा, अतिशय सुंदर लागतात आणि आतमधून पण छान कुरकुरीत होतात। ते बघा अशा प्रकारे मस्त होत आलेले आहेत भजी। तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे आणि नंतर स्लो करायचं आहे गॅस। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले असतील त्याचं तुम्हाला अपडेट भेटत जाईल। ते बघा अशाच पद्धतीने मस्त झालेले आहेत आणि खायलाही खूप छान आणि हेल्दी आहेत हे पालक। असे नॉर्मली पालक आपल्याला अशी भाजी वगैरे आवडली नाही तर तुम्ही अशा पद्धतीचे भजी वगैरे करून खाल्लात तरी चालेल। हे बघा अशा प्रकारे असं मस्त ब्राउनिश होत आलेले आहेत।
बघू शकता तुम्ही. असे सगळे भजी आपण करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे अतिशय सुंदर लागतात. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हालाही आवडेल ती भजी आहे. तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण इथे भजी हे आपले ऑलमोस्ट होत आलेले आहेत. हे बघा मस्त झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. असं सारखं मिक्स हे करत राहायचं जेणेकरून जास्त असे ब्राऊन पण होणार नाहीत आणि जास्त कच्चे पण राहणार नाहीत आणि स्लो गॅसवरच करायचे. हे बघा अशा प्रकारे मिक्स करत राहायचं. स्लो गॅसवर कसा थोडा वेळ लागतो पण भजी आपले चांगले बनतात. त्यामुळे कधी पण भजी वगैरे नॉर्मल किंवा मीडियम गॅसवरच ठेवायचं. तर चला आता आपण काढून घेऊया. भजी झालेले आहेत बघा. जास्त मी ब्राऊन पण केलेले आहेत, मीडियम ठेवलेले आहेत जेणेकरून खायलाही खूप छान लागतील त्यासाठी. तर चला आता आपले भजी रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.